पुढच्या भागात त्या जातकाची जर गोष्ट तुम्हाला समजून घ्यायची असेल तर या पूर्वीचा भाग तुम्ही बघा आणि तो पूर्वीचा भाग बघून नंतर ह्या भागाकडे वळा, मग ह्या अध्यायाकडे या. मित्रांनो, गोष्टीला आपण सुरुवात करूया. अशी मी कळकळीची विनंती करतोय त्या माझ्या सबस्क्रायबरला, त्या माझ्या मित्राला. लक्षात आलं का? आता त्याच्या नावाचा मी उल्लेख केला नाही आहे, पण त्यांनी तसं सांगितलेलं आहे की असं काही माझ्या नावाचा उल्लेख करू नका, माझ्या पत्नीच्या नावाचा उल्लेख करू नका, जेणेकरून आम्ही बदनाम होऊन. तशीच जर वेळ आली, तशीच जर गरज पडली तर मी प्रत्यक्षात येऊन तुमच्या त्या मनोगत ह्या चॅनलवरती माझे मनोगत मांडेल. मनोगत या चॅनलवरती मी माझं मनोगत मांडेल. म्हणून तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल त्याचं मनोगत ह्या माझ्या सबस्क्रायबरचं, तर मी ते मनोगत ह्या माझ्या चॅनलवरती ते मांडणार आहे. तर तुम्ही जाऊन बघू शकता त्यांचं मनोगत काय आहे. आणि या मनोगतातूनच ही गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. कोणाची? तर ह्या कुंभ राशीच्या जातकाची. नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव ह्या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावजी खेळस. मित्रांनो, मी तुम्हाला जी कुंभ राशीच्या जातकाची गोष्ट सांगतोय ती गोष्ट एवढ्यासाठी सांगतोय की आपल्या आयुष्यात ज्या काय घडामोडी घडतात त्या घडामोडी ज्योतिषशास्त्राच्या हिशोबाने जर आपण त्याच्या चष्म्यातून जर बघायला गेलो तर ज्योतिषशास्त्र ते खगोलशास्त्र आपल्या जीवनावरती कसे परिणाम करत असतात हे तुमच्या लक्षात आणून द्यायचे. मग उदाहरणादाखल मी ही कुंभ राशीच्या जातकाची गोष्ट तुमच्यासमोर ठेवतोय आणि त्या दृष्टीने तुम्ही बघा. शास्त्र म्हणजे जे शाश्वत आहे असं अस्त्र. आता ह्याच्यावरती मी एक माझा अध्याय बनवला आहे, शास्त्र म्हणजे काय, त्याच्यावरती सविस्तर मी त्याच्यावरती बोललेलो आहे. तर इथे आता सविस्तर त्या विषयावरती मी बोलणार नाही. शास्त्र म्हणजे काय? जे शाश्वत असलेलं अस्त्र. आता हे ज्योतिषशास्त्र आहे, ते शाश्वत आहे, जे वास्तवात आहे असं हे अस्त्र आहे. अशी गोष्ट आहे ती म्हणजे खगोलशास्त्रावरती ती आधारित आहे. आणि खगोलशास्त्र म्हणजे काय? ग्रह तारे, हे ब्रह्मांड, ह्या ब्रह्मांडामधील ते प्रत्येक घटक हा आपल्या जीवनावरती परिणाम करत असतो. मग त्याची जी ऊर्जा आहे त्या ग्रह ताऱ्यांची, ही ऊर्जा आपल्यावरती सकारात्मक किंवा नकारात्मक एक भाव निर्माण करत असते. आपल्यावरती म्हणजे कोणावरती? आपल्या मनावरती. म्हणून ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्राला मनाचा कारक म्हटलेलं आहे. असो मित्रांनो, हे सर्व तुम्हाला ह्या अगोदरच मी सविस्तररित्या तुमच्यासमोर मांडलेलं आहे. तरीसुद्धा थोडक्यात त्याला स्पर्श करावा म्हणून तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. ज्योतिषशास्त्र हे अगाध शास्त्र आहे. आता तुम्ही त्यांना कुठल्या दृष्टीने पाहताय हा तुमचा प्रश्न आहे. मित्रांनो, ज्योतिषशास्त्राला किंवा इतर जे शास्त्र आहेत, विज्ञान आहेत, ह्यांना बऱ्याच जणांनी काय करून ठेवलं आहे? अगदी बदनाम करून ठेवलं आहे. का? कशा प्रकारे? तर दुकानं चालवून, भीती दाखवून, मनात एक भीती निर्माण करून. म्हणजे काय? बरेचसे ज्योतिषी आहेत, तथाकथित ज्योतिषी, ते काय सांगतात तुम्हाला की तुम्हाला नागबळी द्यावा लागेल, पितृदोष आहे, अमुक आहे, तमुक आहे. मित्रांनो, हे अस्तित्वात आहे. त्याला वेगवेगळे शब्द देऊन, वेगवेगळी त्याची व्याख्या करून, वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला भ्रमित केलं जाते. मग पितृदोष आहे का? असतो का? हा, असतो मित्रांनो. पण ज्या प्रकारे तो तुम्हाला सांगितला जातो तो प्रकारच अधिक चुकीचा आहे. तुमच्या मनात भीती निर्माण केली जाते आणि तुमच्याकडून पैसे उकळले जातात. आणि मग ती गोष्ट जर साध्य झाली नाही, मग तुम्ही काय म्हणता? ज्योतिषशास्त्र हे काय आहे? खोटं आहे. आणि मग ते खोटं झाल्यानंतर बदनाम कोण होतं? ते शास्त्र होते, ना की तो ज्योतिषी. ज्योतिषीसुद्धा बदनाम होतोच, ती गोष्ट बाजूला ठेवली, पण शास्त्रसुद्धा बदनाम होते. असो मित्रांनो, तर आपण ह्या उदाहरणादाखल मी जी गोष्ट तुम्हाला सांगतोय कुंभ राशीच्या जातकाची, ती त्यांच्याच भाषेमध्ये तुम्हाला सांगतोय.
म्हणून यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा त्यांच्या भाषेमध्येच मी त्याचं वर्णन केलेलं आहे. आपण त्या गोष्टीकडे वळूया आणि त्यांच्या भाषेतून ही गोष्ट ऐकूया. जर गोष्ट तुम्हाला समजून घ्यायची असेल तर यापूर्वीचा भाग तुम्ही बघा आणि तो पूर्वीचा भाग बघून नंतर ह्या भागाकडे वळा, मग ह्या अध्यायाकडे या. मित्रांनो, गोष्टीला आपण सुरुवात करूया. कुंभराशीचं जातक. माझं लग्न झालं आणि मी यापूर्वीच तुम्हाला म्हणालो होतो की माझ्या पत्नीच्या मामाकडे आम्ही आमच्या दोघांच्या पत्रिका घेऊन गेलो होतो, पण त्यांना ओळख करून दिली नाही की ह्या दोन्ही पत्रिका आमच्या आहेत म्हणून. त्या पत्रिका समोर ठेवल्यानंतर मामाने त्याच्यावरती सगळा अभ्यास केला, त्याच्यावरती पडताळे केलेत, त्याच्यावरती वजाबाक्या, बेरजा, गुणाकार, भागाकार सर्व केलं, आकडेमोड झाली आणि सर्व अभ्यास केल्यानंतर त्यांनी त्या दोन्ही पत्रिका अगदी फेकून दिल्या. हे मी तुम्हाला या अगोदरच सांगितलेलं आहे. सरळ त्यांनी सांगितलं की ह्या दोघांचा विवाह करू नका, अन्यथा उगाच त्यांचं आयुष्य बर्बाद होईल. या दोघांना संसार करता येणार नाही आणि ह्याला जबाबदार तुम्ही असाल. विवाह झाला, त्याच्यानंतर वर्षभरामध्ये एक आपत्तीसुद्धा जन्माला आलं. म्हणजे बघा, ज्योतिषाने काय सांगितलं होतं की 3 महिन्यात, म्हणजे वर्ष झालं ते लग्न होऊन 3 महिन्यातसुद्धा डिवोर्स झालेला नाही. आता हे का नाही झालं? कारण मला माहिती होतं, ज्योतिषशास्त्राचा अभ्यास मी केला होता आणि ती गोष्ट माझ्या लक्षात आलीच होती. कुठेतरी आमच्या वैवाहिक जीवनात सुरुवातीलाच काही कारणामुळे, काही प्रसंगांमुळे धुसफूस सुरू झाली होती. अगदी 1-2 महिन्यातच काहीतरी प्रश्न उपस्थित होत होते. मित्रांनो, याचा अर्थ समजून घ्या. मी सावध होतो पण मला ज्योतिषशास्त्राचा अभ्यास होता, त्यामुळे ती गोष्ट मी सांभाळून घेतली. आणि त्यांनी म्हणाले होते 3 महिन्यात तुमचा डिवोर्स होईल, आणि खरोखरच ती घटना घडणारच होती जर मी टोकाचा निर्णय घेतला असता तर. त्यावेळी काय घडलं तर माझ्या पत्नीने सरळ आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र उतरवून खाली ठेवलं होतं आणि सांगितलं की तुमचं मंगळसूत्र घ्या, मी माझ्या माहेरी चालले म्हणून. आता ही घटना का घडली, ती का अशी बोलली, तर आमच्या दोघांमध्ये विषय चालू होता. त्या विषयामध्ये तिचा भाव आला होता आणि तिच्या भावाबद्दल मी बोललो होतो आणि ते तिला रुचलं नाही. भावावरती खूप प्रेम ना, ते रुचलं नाही आणि मग रागाच्या भरात तिने ते मंगळसूत्र काढून ठेवलं. म्हणजे बघा मित्रांनो, एखादी महिला किती आपल्या भावाच्या आहारी जाऊ शकते, आपल्या माहेरच्या आहारी जाऊ शकते. आणि मी त्याला चूक सुद्धा म्हणणार नाही. का तर तिच्या भावानी सुद्धा तसं केलं आहे त्या कुटुंबासाठी. मग अगदी अगतिक होऊन त्याने ती क्रिया केली. पण मी जर त्याला दुजोरा दिला असता, मला जर राग आला असता आणि मी सुद्धा तिला म्हणालो असता, बाबा चल निघ, मंगळसूत्र उतरवलं असता, तू निघ, जाऊन राहा, तर त्या क्षणीच काय झालं असता, दोफाड झाले असते. लक्षात आलं का? कारण मी ते सांभाळून घेतलं, ती परिस्थिती आवरून घेतली. लक्षात घ्या मित्रांनो, त्यांनी जे या प्रकारे सांगितलं होतं त्यांचा अभ्यास तसाच होता त्या मामांचा. मग तो जो प्रसंग घडणार होता तो टाळला गेला. त्याच्यानंतर अशी वर्ष येत गेली, त्यांना अपत्य झालं. मग हळूहळू आता परत त्यांनी सांगितलेलं की आता 3 महिन्यात नव्हे तर 3 वर्षात, आणि तो 3 वर्षाचा सुद्धा काळ आला. तो सुद्धा प्रसंग समोर निर्माण झाला आणि त्यावेळी सुद्धा अशीच एक घटना घडली. वादंग झाला, वाद झाले, विवाद झाले दोघांवरती. तर त्रयस्थ व्यक्तीमुळे, माझ्याच कुटुंबातील त्रयस्थ व्यक्तीमुळे. आता बस झालं, खूप झालं, किती ऐकून घेणार, किती समजून घेणार. नाही, मला राहायचंच नाही, मला करायचंच नाही, नाहीतर मग मला निर्णय घ्यावा लागेल. मग त्यांनी सुवर्ण मध्य काढला आणि काय विचार केला की आता इथे आपण काहीतरी, कारण याच्या अगोदरपासून ती गोष्ट सुरुवात होती.
म्हणजे 2 वर्ष होऊन गेली होती आणि 3ऱ्या वर्षात पदार्पण झालं होतं. मग त्यांनी काय विचार केला की बाबा आपण इथून बाहेर पडूया आणि कुठेतरी जाऊन राहूया, वेगळं राहूया आणि एकमेकाला समजून घेऊया. कारण त्या टोकाला ती गोष्ट चालली होती, ती परिस्थिती त्या टोकाला चालली होती. लक्षात घ्या, कारण का कुटुंबातील हेवेदावे, मतभेद, पण याच्यातून कुठेतरी सावरायला पाहिजे. म्हणून तो निर्णय मी घेतला आणि आम्ही तिथून बाहेर पडून मुंबई सोडली. मुंबईतून बाहेर जाऊन आम्ही परक्या एका ठिकाणी राहिलो, तिथे वास्तव्य केलं. पण तिथे वास्तव्य केल्यानंतर कुठेतरी परत घडी जी विस्कटणार होती ती स्थिरस्थावर झाली. लक्षात आलं का? कारण मी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला होता आणि मी मार्गदर्शन सुद्धा घेत होतो इतरांचं, ज्यांनी ह्या ज्योतिषशास्त्रावरती अभ्यास केलाय, अगदी प्रदीर्घ अभ्यास केलाय, त्यांच्याशी मार्गदर्शन घेऊन मी हे निर्णय घेत होतो. लक्षात घ्या मित्रांनो. आणि मग ती वेळ निघून गेली. परत आम्ही तिथून परत आमच्या घरी परतलो, जिथे बाहेरगावी गेलो होतो तिथून. परत एकदा स्थिर स्थावर झालेला संसार सुरू झाला. पण ती वेळ निघून गेली होती. कुठली? तर डिवोर्स होण्याची. लक्षात आलं का? पहिले 3 महिन्यात आणि नंतर 3 वर्षातला. याचा अर्थ विषय संपून गेला होता, डिवोर्स होण्याचा प्रश्नच नव्हता. आणि मग बरीचशी अशी वर्ष उलटून गेली. दोघांनी एकमेकाला समजून घेतलं होतं, ओळखलं होतं, पारखून घेतलं होतं. लक्षात घ्या मित्रांनो, सर्व झालं होतं, सर्व स्थिर स्थावर झालं होतं. ती घटना घडूच शकत नव्हती परत. जर कुंडलीचा अभ्यास केला तर, ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला तर, ज्या घटना घडायच्या होत्या त्या घटनेचा वेळ निघून गेला होता. कारण का मित्रांनो, ह्या गोष्टी का घडतात? कारण आपण मॅच्युअर नसतो, आपल्या अजाणतेमुळे घडतात. पण इथे मी जाणकार होतो, त्यामुळे ती गोष्ट घडू दिली नाही, ती वेळ टळून गेली. त्याच्यानंतर संसार सुरळीत चालू होता. पण त्याच्यानंतर अशा काय घटना घडल्या? त्या घटना घडायला कारण का? तर शनी ग्रहाचा प्रभाव, 7.5 आणि वैवाहिक जीवन ढवळून गेलं, हे आयुष्य ढवळून गेलं. शनी ग्रहाचा प्रभाव 7.5 सुरुवात झाली. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, 7.5 हे वर्ष जे आहे ना, ते 7.5 वर्षाच्या सुरुवातीचे 1-1.5 वर्ष आणि नंतरचे 7.5 वर्ष झाल्यानंतरचे 1-1.5 वर्ष त्याचा प्रभाव असतोच. तुम्ही म्हणाल आता असं कसं? अग्नी पेटवण्याच्या अगोदर एखादी चिंगारी लागते, एखादी ठिणगी लागते. ती ठिणगी पेटवल्यानंतरच आपण अग्नी पेटवू शकतो. मग त्या ठिणगीला सुरुवात कुठे झाली असते? तर 7.5च्या 1-1.5 वर्ष अगोदरच. आणि त्याचप्रमाणे ती ठिणगी पडली होती 7.5 सुरू व्हायच्या अगोदर. आणि मग त्या ठिणगीला हवा दिली गेली, त्या ठिणगीचा निखाऱ्यात रूपांतर झाला आणि मग त्या निखाऱ्याचा अग्नीत रूपांतर झाला. आणि वैवाहिक जीवनामध्ये काय झालं? भूचाल आला. लक्षात आला का? ह्या 7.5च्या काळामध्ये. लक्षात आला का मित्रांनो? आता इथून 7.5 सुरू होती ह्याच कुंभ राशीच्या जातकाला. आता इथे 7.5 कशी सुरू होते तुम्ही म्हणाल? मग ही 7.5 कधी सुरू झाली? तर त्या कुंभ राशीच्या जातकाच्या जे त्याची लग्न कुंडली आहे, व्यावहारिक कुंडली आहे, व्यावसायिक कुंडली आहे, ती कुंडली कुठली होती? तर मकर राशीची. आणि कुंभ राशीला जे लागली 7.5, त्याच्या अगोदर मकर राशीला 7.5 लागली होती. लक्षात आलं का? ही गोष्ट मी का सांगतोय? त्या बुलढाण्याच्या ज्या सबस्क्रायबरनी जो प्रश्न निर्माण केला होता त्याला सुद्धा अशाच प्रकारे 7.5 लागली होती. कारण त्याच्यात
कुंडलीनुसार, त्याच्या जन्मपत्रिकेनुसार त्याची लग्न कुंडली ही कुठली आहे तर ती मकर राशीची, आणि जन्मकुंडली कुठली आहे तर कुंभ राशीची. म्हणून मी ही गोष्ट निवडली, त्याला सावध करण्यासाठी, त्याला आगाह करण्यासाठी. कारण तो काय झालाय, विचलित झालाय, आणि त्या विचलित झाल्यामुळे तो कुठला तरी चुकीचा निर्णय घेऊ शकतो. आपल्या आयुष्याचा सुद्धा तो शेवट करू शकतो, किंवा काहीतरी कौटुंबिक असं चुकीचा निर्णय घेऊन कुटुंबाचा विध्वंस करू शकतो. म्हणून त्याला सावध करण्यासाठी ही गोष्ट मी निवडलेली आहे. त्या कुंभ राशीच्या जातकाला पुढे काय करावं लागलं, काय प्रसंग आला, काय त्याच्या आयुष्यात मग काय उलतापलती घडला, त्याचं वैवाहिक जीवन कसं काय ढवळून निघालं, हे तुम्हाला मी पुढच्या भागात सांगेन. कारण गोष्टीचा विस्तार वाढतोय. मग आपण इथे थांबूया आणि मग पुढच्या भागामध्ये आपण त्याच्यावरती चर्चा करूया. ज्या कुंभ राशीच्या जातकाची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय त्याची गोष्ट आणि त्या बुलढाण्याच्या सबस्क्रायबरची गोष्ट कुठेतरी साम्यता आहे. त्या साम्यतेला आपल्याला साधून घ्यायचं आहे आणि त्याच्याही लक्षात आणून द्यायचं आहे की बाबा तू सावध हो, आणि सावधगिरीने तो निर्णय घे. काही गडबडीत, घाबरून, रागावून, षडविकाराने ग्रस्त होऊन कोणताही निर्णय घेऊ नकोस, अशी मी कळकळीची विनंती करतोय त्या माझ्या सबस्क्रायबरला, त्या माझ्या मित्राला. तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल त्याचं मनोगत ह्या माझ्या सबस्क्रायबरचं, तर मी ते मनोगत ह्या माझ्या चॅनलवरती ते मांडणार आहे. तर तुम्ही जाऊन बघू शकता त्यांचं मनोगत काय आहे, आणि या मनोगतातूनच ही गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. कोणाची तर ह्या कुंभ राशीच्या जातकाची. मित्रांनो, माझा हा व्हिडिओ पूर्ण पहा, समजून घ्या त्याच्या मागे काय कारण आहे. ज्योतिषशास्त्र हे किती अगाध शास्त्र आहे हेही समजून घ्या. सनातनी वास्तव माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पड असेल ऐका, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.